श्रीरामपुरात संवेदन उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप तालुक्यातील एकल महिलांच्या 80 पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत साऊल एकल समितीने आपल्या विधायक कार्यातून संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे. पालिकेच्या आगाशा सभागृहात रविवारी समितीच्या वतीने लोकसहभागातून विविध साहित्याचे वाटप केले. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी श्रीनिवास बिहानी, मंजुषा ढोकचवळे, देविदास चव्हाण, मिलिंद कुमार साळवे, बाळासाहेब जपे, कॉम्रेड श्रीकृष्ण बडाक, पत्रकार दिलीप लोखंडे, मुकुंद टकसाळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. आणि गुड्डी सुनील माळी यांचा 5वी टाकूरांची नाव आहे. ससाने मॅडम इकडे नाव नोंदवत आहे. ज्या महिन्यांना साऊ एकल समितीमध्ये नाव नोंदवायचे त्यांनी ससाने मॅडम इकडे नाव नोंदवलं. दानशूर आहेत, दिग्गज आहेत, असे लोक आपल्याला सहकार्य करतच राहणार आहे. आणि साळवेदारांसारखे खरंच मी त्यांना मानते की कोरोनाच्या काळापासून त्यांनी इतकं परिश्रम घेतलेले, अक्षरशः त्यांच्यासारखं माणूसच नाही असं मला वाटतंय. कारण मी त्यांना वैयक्तिक जवळून पाहिलेलं आहे. हा व्यक्ती असं इतक्या म्हणजे फार तळापासून प्रत्येकाच्या घर ते झोपडीपर्यंत गेलेले आणि तिथून न असं हुडकून काढलेल्यासारखे काढलेले त्यांनी. खरंच त्यांना लाभ भेटला पाहिजे सरकारच्या माध्यमातून. आता बहिणीचं असं लाडक्या बहिणीची योजना असेल त्यातून भेटलं पाहिजे. आणि परत आता पुण्याचे काही ज्या बायकांची नावं राहून गेले त्या कमिटीमध्ये ज्यांना म्हणजे आर्थिक सहायता मिळणार होती सरकारकडून 50,000 रुपयाची, ज्यांची नावं राहिली होती तर मिलिंद दादा घरोघरी जाऊन म्हणजे घराघरात जसं पैसे त्यांना हुडकून त्यांनी त्या यादीमध्ये त्या सगळ्या बायकांची नावं घेतली आणि त्यांना मदत होईल आणि सरकारकडनं ते 50,000 रुपयाची मदत देखील त्यांना कळवून दिली. त्याच्यामुळे हे विशेष कौतुक मी मिलिंद दादांचं करते. आणि त्यांची तळमळ पण आता आपण ते 2011चं सेन्सस पासून आता 2024चा सेन्सस पर्यंत सांगतात, पण त्यांचा स्वतःचा डेटा आणि सेन्सस हा वेगळाच आहे. ते कमिटी मेंबरला माहिती असेल आणि ते खरंच तळमळीने काम करताय. आता या बाळगोपाळांना जे गिफ्ट मिळालेलं आहे, ज्यांनी घेतले त्यांची नावं आता सांगत होते की सगळ्यांची नावं आता आलेली नाहीये, पण जसं त्यांना मिळेल तसं ते ऍड करणार आहे. तर कोणी म्हणजे एका घरात एकच जाणार आहे किट, त्याच्यामुळे कुणी बाईक वाटून घेऊ नये. पण ज्याला कुणाला किट मिळणार आहे प्रत्येकाने आज त्यांच्या मनाची कुंगाट मागून घ्यायची आहे. तुम्ही समाजाला परत उलटून आता मिलिंद दादा एवढं करतायत की नाही, का करतायत म्हणजे तुम्ही काही ना काही मदत तुम्हाला मिळवून देण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मी तुम्हाला देखील विनंती करतो आपण अभिनंदन करतो. साहू एकल समितीच्या सर्व सदस्यांना देव अशीच शक्ती देव आणि आम्हाला देखील त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काहीतरी करण्याची संधी मिळो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या सर्वांना तुमच्या पायावर उभं राहायचं बळ आणखी मिळो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आहिल्या माता, अहिल्यादेवी माता, जिजाऊ माता, रमाई माता, सावित्रीबाई यांच्यासह सर्व तमाम परिवर्तनवादी राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रसंतांना वंदन करतो. या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ज्यावेळेस हा एकल महिलांचा प्रश्न भेडसावू लागला, अनेकांचे पती गेल्यानंतर त्यांच्या वारसाच्या नोंदी लावायच्या कशा हा प्रश्न त्यांच्या समोर होता. ही जी लेकरं आज या ठिकाणी काही क्षणामध्ये
प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, टाकळीभान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.